नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मागील त्याला शेततळे ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा या दृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली। मागील त्याला शेततळे योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला असता धनंजय मुंडे यांनी याबाबत सविस्तर आकडेवारी विधानसभा सभागृहात मांडली। शेततळे मंजूर करणं कृषी विभाग करत असला तरी राबवण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो। त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल असंही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले। कोकण क्षेत्रात जमिनी व भौगोलिक परिस्थिती थोड्या अंतरावर बदलते, त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील फरक दूर करून अधिक व्यापक व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जावा असा प्रश्न आमदार भास्कर जाधव व विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल असंही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं। यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, प्रकाशदादा सोळंके, नानाभाऊ पटोले आदींनी देखील या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग। केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीने कृषी विभाग कृतीशील असल्याची माहिती आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली। पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते। राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती। मात्र ई-केवायसी पूर्ण नसणं, बँक खाते आधारशी संलग्न करणं अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यापैकी 12 ते 13 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते। पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी, महसूल व अभिलेख, भूमी अभिलेख आदी विभागाच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्यात आली। त्याचप्रमाणे जे शेतकरी अल्पभूधारक किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाही त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जाते। मात्र या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यांवर होऊ देणार नाही अशी खात्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित प्रश्नाच्या निमित्ताने दिली। या प्रश्नावर आमदार नानाभाऊ पटोले, आमदार बाळासाहेब थोरात आदी सदस्यांनी प्रश्न नागपूर येथे युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज करून आमदार रोहित पवार, रोहित पाटील, आमदार संदीप क्षीरसागर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, बेरोजगारांसाठी पुणे ते नागपूर 800 किलोमीटर पायी युवा संघर्ष यात्रा काढली। या यात्रेची सांगता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा दिवशी 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे सांगता करण्यात आली। या दरम्यान युवा संघर्ष यात्रेतील मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारच्या प्रतिनिधी यावा ही मागणी आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणातून केली असता सरकारने भाजपचे नागपूर शहराध्यक्ष पाठवून एकंदरीत महाराष्ट्रातील युवकांचा, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य लोकांचा अपमान केला। याचा निषेधार्थ आमदार रोहित पवार यांनी आम्ही विधानसभेमध्ये जाणार नाही अशी घोषणा केली असता युवा संघर्ष यात्रेतील यात्रेकरूवर सरकारच्या आदेशाने लाठीचार्ज केला। एवढ्यावरच न थांबता सरकार थांबलं नाही तर आमदार रोहित पवार पाटील, आमदार संदीप क्षीरसागर यांना अटक करण्यात आली। यांच्या निषेधार्थ परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ गित्ते, ज्येष्ठ नेत्या सुधामतीताई गुट्टे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते समन्वय शेठ यांच्या आदेशाने परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, बीड जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष बाबा शिंदे, विधानसभा अध्यक्ष किरण पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, तालुका कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, तालुका उपाध्यक्ष भागवत गीते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित। राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसले। जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी करत गुरुवारी 14 पासून काम बंद आंदोलन सुरू केले। राज्यात ठिकठिकाणी निदर्शन व आंदोलन करण्यात येत असून परळी शहर व तालुक्यात सर्वच शासकीय कर्मचारी यांनी एकजुटी दाखवत या बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवलाय। शहरातील सिंचन व उपविभागीय कार्यालयात आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलं। जुन्या पेन्शन करिता राज्यभर सुरू असलेलं काम बंद आंदोलनाच्या परळी शहर व तालुक्यातील शासकीय, निमशासकीय शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना पाठिंबा दर्शवलाय।
याशिवाय आरोग्य सेवेतील कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झालेले आहेत। यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी एकत्र येत उपविभागीय कार्यालय परळी येथे निदर्शन करत प्रशासनास आपल्या मागण्यांचे निवेदन दिलं। यावेळी शिक्षक संघटनेचे बंडू आगाव, अशोक मस्करे, एकनाथ लांडगे, राजेश्वर नीला, बापूराव खोटपाते पाटील, महसूल विभागाचे विष्णू गित्ते, तलाठी आणि गवळी, महसूल समन्वय सहाय्यक वाशिम शेख, चावळ कृषी सहाय्यक आदीसह अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते। बीड जिल्ह्याला सध्या भयानक दुष्काळाला सामना करावा लागत असल्यानं व महाराष्ट्र शासनानं बीड जिल्हा व हा दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानं केंद्रानं दुष्काळ भागाचा आढावा घेण्यासाठी पथक बीडला दुष्काळाची पाहणी करण्याबाबत आलं असून आज बीड तालुक्यातील मौजे पोखरी मैदान येथील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय पथकानं भेट दिली। यावेळी परिषदेच्या लघु पाटबंधार मातारा मसोबा तलावाची पाहणी करण्यात आली व काशीनाथ साहेबराव काळे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन कापसाच्या शेताची पाहणी केली। यावेळी केंद्रीय पथकासमोर विविध राज्य मुद्दे मांडण्यात आले। गेल्या वर्षाच्या तुलनेत एकरी 90% उत्पन्नात घट झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं व जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात असं सांगण्यात आलं। यावेळी केंद्रीय पथकाला उत्पादन व खर्च दोन्ही मुद्दे सांगितले। एकरी खर्च 20 ते 25 हजार रुपये येतो। या वर्षाचं उत्पादन एकरी 1 क्विंटल कापूस असा झालाय, त्यालाही भाव 6 ते 7 हजार रुपये मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी केंद्रीय पथकानं दुष्काळी अनुदान व तात्पुरत्या उपाययोजना न करता शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी दुष्काळ निवारण करण्यासाठी ठोस योजना आणाव्यात असं या भागातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नेतृत्वाच्या तालावर नाचायला लावणारी गौतमी पाटील लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिचा जोरदार अभिनय असलेला चित्रपट घुंगरू एक संघर्ष आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय। मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली पाहायला मिळते। राज्यातील जवळपास 105 चित्रपटगृहात हा चित्रपट एकाच वेळी चालवला जाणार आहे अशी माहिती चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक व अभिनेता बाबा गायकवाड, निर्माता आणि अभिनेता डॉक्टर अजित केंद्रे, क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रशांत तोतला, निर्माता श्रीमंत ढाकणे, अभिनेता श्रीकृष्ण ढाकणे, अभिनेत्री उषा चव्हाण, सुदाम केंद्रे यांनी दिली आहे। लोककला केंद्र, तमाशा आणि स्टेज शो मध्ये नृत्य करणाऱ्या महिला कलाकारांची पडद्यामागची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलाय। त्यांची सत्य कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट राज्यातील 105 चित्रपटगृहातून आज 15 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय। या चित्रपटाचं चित्रीकरण महाराष्ट्रासह पंजाब, केरळ, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या 6 राज्यात करण्यात आलं असून वेगवेगळ्या 6 भाषांमध्ये हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा अभिनय यात असल्यानं तिच्या अभिनयाची उत्सुकता राज्यातील लाखो प्रेक्षकांना लागलेली आहे। आजपर्यंत प्रेक्षकांनी गौतमीच्या कातिल अदा फक्त स्टेजवरच पाहिल्या होत्या, मात्र या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना तिचा अभिनय सुद्धा पाहायला मिळणार आहे। काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता। आज या चित्रपटाचं प्रदर्शन राज्यभरात करण्यात आले। द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषद 2023 ओझर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली या परिषदेमध्ये धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्याची दखल घेऊन भक्ती मंडळाच्या 5 सेवेकरांना आमंत्रित करण्यात आलं होतं। द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषदेत वैद्यनाथ भक्ती मंडळानं सहभाग नोंदवला। श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट लेण्याद्री, महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 2 व 3 डिसेंबर 2023 द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषद ही महाराष्ट्रातील विविध मंदिराचं विश्वस्त पुजारी व पुरोहित यांच्यासाठी मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू करणं, मंदिराचा विकास करताना मंदिराची मूळ रचना वाचवणं आवश्यक, मंदिरं व सामाजिक उत्थानाची केंद्र आहेत, पुढच्या पिढीला सुलभ मंदिर व्यवस्थापनासाठी मंदिराचं योग्य रेकॉर्ड कीपिंग आवश्यक या प्रमुख विषयासह छोट्या मोठ्या अडचणी या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी अधिवक्ता विष्णुशंकर जैन, सर्वोच्च न्यायालय, सुधीरदासजी महाराज, महंत काळाराम मंदिर नाशिक, रमेश शिंदे, हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय प्रवक्ते श्री गिरीश शहा, सदस्य भारतीय जीव जंतू कल्याण मंडळ, भारत सरकार, किशोर गंगडे, अध्यक्ष तुळजाभवानी मंदिर पुजारी मंडळ, संतोष खांबारे, पुजारी अध्यक्ष नरसिंह सरस्वती देवस्थान नरसिंहवाडी, विलास वाहणे, उपसंचालक पुरातत्व विभाग यांच्या वतीनं सेवेकरांना आमंत्रित करण्यात आलं।
एका सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणानं आपल्या जीवाची बाजी लावत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सभा उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली ते मुंबई हे पुस्तक येत्या आज प्रकाशित होते। प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मागणी होऊ लागली। विशेष म्हणजे बार्शी पुत्र पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक दिले, त्यामुळे बार्शी तिथं सरशी ही म्हण पुन्हा एकदा सत्यात उतरली। प्रकाशनापूर्वीच राज्यभरातून अनेकांनी या पुस्तकासाठी नोंदणी केली असून तामिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात मधूनही वाचकांनी पुस्तकासाठी नोंदणी केली आहे। गेली 20 वर्ष मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून अतिशय प्रामाणिकपणे काम केलं। त्यांच्या आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे। आंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज, सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवाद जसा या पुस्तकात आहे, तसाच मनोज जरांगे पाटील यांच्या एकूणच 20 वर्षाच्या आंदोलनाचा आढावाही आहे। त्यांच्या रोखठोक शैलीतील भाषणांचा आणि राज्यव्यापी दौऱ्याचाही वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आलाय। मराठा आरक्षणाची आवश्यकता, आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे, कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणासाठी केलेली मांडणी ही या पुस्तकात आहे। राजकीय मंडळांशी जरांगे पाटील यांचा झालेला वाद आणि बीड मध्ये आंदोलनाला झालेल्या हिंसक वळणाची कहाणी या पुस्तकातून मांडण्यात आली आहे। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।